ज्या काही फर्टिलिटी ट्रीटमेंट्स आमच्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे काही औषधं असतील, औषधं इंजेक्शन्स असतील, IUI प्रक्रिया आहे, IVF प्रक्रिया आहे, तेव्हा लक्षात ठेवा, कोणतंही कुटुंब कोणत्याही कारणास्तव जर IVF करत असेल तर हा एक थोडा रेडीमेड ट्रीटमेंट होतो की जिथे तुमचे गर्भ लॅबोरेटरी तयार केले जातात आणि एक चांगला एक ब्लास्टोसिस किंवा 2 गर्भाशय जातात. अर्थात रेडीमेड गर्भ जे तुमचे स्वतःचे एग्स आणि तुमच्या मिस्टरांचे स्पर्म पासून तयार केलेले आहे, डायरेक्टली गर्भाशयात जात असल्यामुळे प्रेग्नन्सीची शक्यता हे IVF करणाऱ्या कपल्समध्ये खूपच जास्त असते कम्पेअर टू IUI किंवा सिंपल ट्रीटमेंट घेणाऱ्यामध्ये. सिंपल ट्रीटमेंट आणि IUI मध्ये प्रेग्नन्सीची शक्यता ही साधारण 10% ते 17-18% पर्यंत असते, पण IVF मध्ये 30% हे 50%च्याही पुढे जातं. त्यामुळे कोणा कुटुंबाला जर फास्ट ट्रीटमेंट पाहिजे असेल तर जरूर IVF केलं जावं. आणि काही कुटुंब 6-7 वर्ष झाली तरी प्रेग्नन्सी राहिलेली नसते, मग एवढ्या वेळानंतर परत गोईंग बॅक टू छोटे ट्रीटमेंट जिथं तुमचा प्रेग्नन्सीची अपॉर्च्युनिटी ही 10 ते 18% राहणार आहे, त्यापेक्षा फास्ट आणि प्रोग्रेसिव्ह ट्रीटमेंट IVF मध्ये नक्कीच तुम्हाला चान्स वाढतो. थँक्यू.